मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508. माझा मोबाईल नंबर, व्हॉट्सअप नंबर 9850015558. पुनरपी लक्षात घ्या, 9850015558. व्हॉट्सअप आणि मोबाईल नंबर एक आहे. आपण मला प्रत्यक्ष भेटू शकतात, पण अगोदर मोबाईल करून यावं. प्रत्यक्ष भेटीचा आनंद वेगळा असतो. तुम्ही मला ओळखता प्रत्यक्ष, मी तुम्हाला ओळखतो प्रत्यक्ष. तुमच्या समस्याबाबत काही वस्तू आपणाला देण्याचा योग आला तर आपण ज्या व्यक्ती कार्यालयातून समस्या सोडवून घेतात त्यांना आम्ही विनामूल्य देत असतो. कारण व्हॉट्सअपद्वारे हे फक्त मार्गदर्शन होऊ शकते, वस्तू मिळण्याचं साधन त्यात नाही आहे. बुधवारी किंवा शनिवारी कार्यालय सुट्टी असते आणि सुट्टी घेतली नाही किंवा दौरा नसला तर मात्र कार्यालय सुरू पण असते. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही आणि माझ्यामार्फत कोणीही मार्गदर्शन करत नाही. वर्तमान स्थितीत दैनिक देशदूत जळगाव याच्यातून दैनिक भविष्य, दैनिक तरुण भारत जळगाव याच्यातून दैनिक भविष्य, साईमत जळगाव याच्यातून दैनिक भविष्य आणि प्रश्न समस्याचं उकल, मार्गदर्शन आणि विविध लेख वर्तमान स्थितीत साईमतमध्ये प्रसिद्ध होत आहे. साईमतचा अंक आपण घेऊन बघावा. असो, आजच्या कार्याला सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि कार्याला सुरुवात करूया. हा मधला फोटो विवाहाच्या पूर्वीचा आहे, त्याच्यानंतरचा फोटो आणि शेवटचा फोटो तो आहे. ही माझी बेडरूमची जागा आहे. हा इथे जे आहे, इथे माझा पलंग होता, तिथे आहेच तो. मी त्या पलंगावर झोपत नाही, समोरच्या बाजूला झोपतो. तिथे तिचा पलंग होता, त्या पलंगावरच झोपतो. तिचंच पांघरून, तिचे तुळशी गादी, चादर आणि जागा तीच. आणि या सोबत फोटो पण लावलेला आहे मी बेडरूमचा तिच्या इथे, आपण बघू शकतात. आपण नेहमी इथून कार्य सुरू करत असतो. असा हा माझा प्रवास आहे जीवनाचा. दुःखद प्रवास सुरू झालेला आहे. मेडिकलच्या माध्यमातून एकाकी जीवन लाभलेलं आहे आणि एक महान व्यक्तीचा अंत मेडिकलच्या माध्यमातून केला गेला आहे, नुकसान केलं गेलेलं आहे. भोग केव्हा भोगावे लागतील वाट बघत आहे मी, त्या क्षणाची, त्या दिवसाची. असो, काल आपण मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या या 6 राशीचं भविष्य घेतलं. आज पुढच्या राशीचं भविष्य देण्याचं ठरलेलं होतं, परंतु बेळगावचे आणि कोल्हापूर, हुपरी आणि मुंबईचे जवारी बाजारातील जुने माझे जाणते त्यांनी अचानक व्हिडिओ बघितले आणि त्यांनी पुनरपी आठवण जागृत करून दिली, स्मरण करून दिलं. आणि म्हणूनच सोन्या चांदीचे तेजीमंदीचे भाव वर्षभराचे आपण बघणार आहोत. वर्तमान स्थितीमध्ये आपण जर बघितलं तर युद्धजन्य परिस्थिती आहे. इस्रायल, अमेरिका एकीकडे आहे आणि इराण एकीकडे आहे. अमेरिकेचे काही सैन्यबल हे जगामध्ये विखुरलेलं आहे त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी इराणने हल्ले केलेले आहेत. म्हणजे सगळं जग युद्धजन्य परिस्थितीत अडकलेलं आहे.
त्यात भारत नाही. कारण भारताची भूमिका नेहरूपासून इंदिरा गांधीपर्यंत, राजीव गांधीपर्यंत, मनमोहन सिंगापावतर, नरसिंह आले, मध्ये इतरही आले, सर्व अलिप्तवादी होती आणि तीच खरी होती. परंतु वर्तमान स्थितीमध्ये अगदी राजकीय स्थितीचा आपल्याला ठाम निर्णय भारतीय पद्धतीचा झालेला नाही, होत नाही. काही अमेरिकन दबावाखाली राजकारण चालू झालं आहे असं वाटते आणि ते खरं असावं असंही वाटते. त्याच्या पुढे काय होईल भारताचं, कारण एक शक्तिमान इंदिरा गांधींनी दिलेली लोह लेडी म्हणून, आपण पंतप्रधान म्हणून एक जागतिक कीर्तीची स्त्री महिला केवढी शूरवीर असते, झाशीची राणी सारखी, हे आपण बघितलं. वर्तमान स्थितीत भारताची बाजू जागतिक पटलावर कमजोर तर होत आहेच, पण रुपयातसुद्धा घसरत चाललेला आहे. अगदी भीषण परिस्थितीच्या टोकावर येऊन गेलेली आहे. रुग्णशय्येवर भारत पडलेला आहे. परंतु जनतेला याचं अजूनही काही समज आलेली नाही. असो, जागतिक परिस्थिती ज्या वेळेला युद्धजन्य परिस्थिती असते त्यावेळेला सोन्या चांदीचे भाव हटकून वाढतात आणि शेअरचे भाव गडगडतात. काही वेळेला स्टॉकची कमी जास्त आवक असते त्यावेळेला ही सोन्या चांदीचे भाव कमी जास्त होतात. काही वेळेला सरकारी धोरण असते, आयातीवर अधिक टॅक्स लावला जातो, दुहेरी टॅक्स लावले जातात, निर्यातीवर लावले जातात, त्यावेळेलाही सोन्या चांदीचे भाव कमी जास्त होतात. काही वेळेला शेअर मार्केटमध्ये उलाढाल झाली तर सोने चांदीचे भाव कमी होतात. असे विविध स्तराचे परिणाम होत असताना त्यामुळे ज्योतिषशास्त्राच्या ग्रहयोगाचे प्रमाण आपण घेतले तर त्यामध्ये थोडासा फरक पडण्याची शक्यता जास्त असते. कारण राजकीय धोरण हे सरकारच्या हातात असते, युद्धजन्य परिस्थिती जागतिक स्तरावर असते, टंचाईची परिस्थिती जागतिक स्तरावर हे असते, आणि काही हवामानाचे परिणाम, काही वाहतूक बंद झाली, काही दंगली झाल्या, राजकीय अतिरेकी वाढले तर त्यावेळेला सोन्या चांदीची आवक करणं कठीण जाते आणि वाहतूक सोन्या चांदीची ठप्प झाली म्हणजे विविध बाजारपेठात विविध भावताव आपल्याला बघायला मिळतात. परंतु खास करून आपण जर बघितलं तर युद्धजन्य परिस्थितीमध्ये भाव हे डबल चौबलसुद्धा होऊ शकतात आणि तसे कोसळूसुद्धा शकतात. म्हणून त्यासाठी ग्रहयोगाचा आधार घेऊन ज्योतिषशास्त्राचा अभ्यास म्हणून मी आज 2026ची परिपूर्ण वर्षभराची सोने चांदीची तेजीमंदी आपणास सांगत आहे. दिशावर व्यापारामधून मी जवळजवळ 50-55 वर्ष लिहित आहे. अजय मिश्राजी आणि त्यांचं कुटुंब या दैनिक दिशावर व्यापारासाठी स्वतःला वाहून घेतलेलं आहे. व्यापाऱ्यांची सेवा करण्याचं त्यांचं मुख्य ध्येय आहे. ते नफ्याच्या दृष्टिकोनातून वर्तमानपत्र चालवत नाही आहे, हे लक्षात घ्या. व्यापाऱ्यांची सेवा करणं हे त्यांचं काम आहे. म्हणून अनेकांनी यांना सहाय्य करावं. दैनिक दिशावर व्यापार अजय मिश्राजी, मार्केट कमिटी नंबर 1, गगन गॅलेक्सी समोर, गंगाधान समोर, लुल्लानगर रोड, कोंढवा रोड, मुक्काम पोस्ट बिबीवाडी 30, पुणे 30 या पत्त्यावर आपण संपर्क साधावा आणि याच्यातून होणारी माझी भविष्यवाणी आपल्याला कळेल. दिवाळी अंकसुद्धा त्यांचा सर्वश्रेष्ठ, भारतामध्ये सर्वश्रेष्ठ नंबर 1 असतो का, नंबर क्रमांक 1 असतो. व्यापारी क्षेत्रामध्ये असं वर्तमानपत्र आजही नाही आणि यांचं दिवाळी अंक 1 अगदी अलौकिक असं असते. त्याच्यातून नफा ते घेत नाही. त्याच्यामध्ये माझी वार्षिक भविष्यवाणी इतर लेख असतात. आपण शिल्लक असल्यास जरूर मागवावा आणि बघावा. माझी पत्नी स्वर्गीय सौ गुरुवर्य म्हणून, कारण हे जे तेजीमंदीचं शास्त्र आहे ते तिनेच मला शिकवलेलं आहे. तिला अभिवादन करून आपण बघूया सोन्या चांदीच्या भावात काय फेरफार होणार आहे ते. जनसामान्य लोकांनी मात्र, जे किरकोळ खरेदीकार आहे
10, 20, 50 ग्राम 100 ग्राम घेण्यापावतरचे लोक त्यांनी मात्र ह्या तेजीच्या होळीमध्ये हात घालू नये, विचार करू नये, सराफ बाजारात पाऊलसुद्धा टाकू नये. सध्या शांत बसावे. सोने चांदी भाव तेजीमंदी. बोरकर गुरुजींची भविष्यवाणी 985005155558. वर्तमान परिस्थिती युद्धजन्य परिस्थिती. जो पावे तो राहील, तो पावे तो. सोने चांदीच्या भावात तेजी ही सतत होत राहील. वर्तमान स्थितीत आज जे सोने चांदी 2 लाख व चांदी 3 लाखाच्या जवळपास आहे, हे फुगवट्याचे भाग आहे. हे फुगवट्याचे भाव आहे. सोने चांदीची आयात या इराण, इस्रायल व अमेरिकेच्या युद्धामुळे होत नाही आहे, लक्षात घ्या. व ही भयावह परिस्थिती जोपर्यंत चालेल तोपर्यंत सोने चांदीचे भाव हे वाढतच राहतील. ज्यांना तेजीचा फायदा करून घ्यायचा आहे त्यांनी मात्र याच्यामध्ये तेजीचा फायदा करून घ्यावा असं सांगेल मी. कारण भाव निश्चितच उतरणार आहे, परंतु याच्या जोडीला आपला अनुभवही असू द्यावा. कारण नफा तुम्ही घेणार आहे, तोटाही तुम्हाला सहन करावा लागणार आहे. आम्ही त्याच्यात भागीदारी मुळीच नाही. आमची भविष्यवाणी, आम्ही तुमच्याकडनं पैसे पण नाही घेत आहे. असं असताना सोने चांदीची आयात इराण, इस्रायल व अमेरिका युद्धामुळे होत नाही आहे व ही मालाची टंचाईमुळे भाववाढ होत आहे आणि युद्धजन्य परिस्थितीत ही भाववाढ कारणीभूत असते, आपण बघत आलो आहोत. सोन्याची मागणी सतत वाढत असते म्हणून भाववाढ होत आहे. तरी पण सर्वसामान्य ग्राहकांनी वर्तमान स्थितीत सराफ बाजारात पाऊल देखील टाकू नये. युद्धजन्य परिस्थिती कमी अधिक ही मार्च अखेर पावे तो राहणार आहे. रवी शनीचा कुयोग. रवी सोनेकारक, शनी लोखंडकारक युती ही स्फोटक परिणाम देते, म्हणून सोने आणि लोखंडाचे भाव सारखे वाढत राहणार आहे. मंगळ बुधाचा संयोग. हा मंगळ तांब्याचा कारक आहे, धातूचा कारक ग्रह आहे, म्हणून तांबे धातूसुद्धा वाढतील. आणि तांबेमुळेच जास्त असते आणि कथील असते त्याच्यासोबत, आणि याच्यातून पितळ पण निर्माण होते. तांबं आणि जस्त एकत्रित केलं की पितळ नावाचा कृत्रिम धातू तयार होतो, म्हणून पितळ धातूचे भाव, भांड्याचे भाव वाढतील. तांबे धातूचा कारकग्रह आणि मंगळ हा आहे आणि बुध चांदीचा कारकग्रह आहे, म्हणून चांदी तांब्याचे भाव हे वाढत जाणार आहे, लक्षात घ्या. ज्यांना खरोखरच पैशाची जरुरी आहे त्यांनी या ठिकाणी किंवा स्टॉकही म्हणू शकतात. पुढे माझ्या मते आणि ग्राहकाच्या संयोगामध्ये अशी आशा आहे की अशी संभावना आहे की सोन्या चांदीचे भाव पूर्ववत येतील. एप्रिल महिन्यात रवी शनी संयोग, मंगळ बुध संयोग राहणार नाही. पुनरावृत्ती भाव कमी होत राहतील. आता या ठिकाणी आपण पुन्हा बघणार आहोत की मंगळ बुध संयोग. मंगळ ताम्र धातूचा कारकग्रह म्हणून तांब्याचे भाव वाढतील. बुध चांदीचा कारकग्रह म्हणून चांदीचे भाव वाढतील. तांब्याचे भाव आणि चांदीचे भाव हे वाढत जाणार आहे. एप्रिल महिन्यात रवी शनीचा संयोग व मंगळ बुधाचा संयोग राहणार नाही. आता हा संयोग राहणार नाही म्हणजेच मंदीकडे भाव जाण्याची शक्यता आहे. पुनरावृत्ती भाव कमी होत राहतील. सोने 1,25,000 ते 1,30,000 पावतर 35,000 भाव राहण्याची शक्यता आहे. चांदी 2.5 लाखापावतर 2,50,000 किंवा 2,000 इकडे तिकडे येण्याची शक्यता आहे. आता असले भाव आले की खरेदी करण्यास हरकत नाही, कारण याच्याहून मंदीची अपेक्षा करणं आता मनालाही पटत नाही आणि ग्रहयोगाची साथ पण नाही आणि तसे वातावरण पण नाही आहे. यावर सोने चांदीचे भाव कमी होतील हे स्वप्न आता पाहू नका. 11 मार्चला तेजी मंदी. 17 एप्रिलला शनीचा उदय, भाव कमी होईल म्हणजे भाव कमी होतील. 19 एप्रिलला शुक्र वृषभ संयोग, चांदी भावात तेजी राहील. 11 मेला मंदी आणि तेजी मंदीचे खेळ येतील, पण तेजी फार मोठ्या प्रमाणात होणार नाही 11 मेला. त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. 1 जून 2026 गुरु कर्केचा योग आलेला आहे. 20 जून मंगळ वृषभ योग, शनी त्रिकोण, सोने चांदीत पुन्हा तेजीकडे वाटचाल सुरू होणार आहे. 16 जुलैला मंगळ गुरु महात्रिकोण योग, सोने चांदीत तेजी येईल. 1 ऑगस्ट शुक्र कन्या योग, मंगळ मिथुन. 2 ऑगस्ट 10 ऑगस्ट गुरुची वृद्धी, सोने भावात मंदी येण्याची शक्यता आहे.
या ठिकाणी पण खरेदी होऊ शकते. 18 सप्टेंबर 2026 तुफानी तेजी सोने चांदीच्या भावात येणार आहे. 26 सप्टेंबर सोने चांदीच्या भावात किंचितशी मंदी आपल्याला पाहायला मिळेल. बुध तुला योग, 3 ऑक्टोबर शुक्र कमजोर, 17 ऑगस्टवर सूर्य तुला संयोग, 31 ऑक्टोबर गुरु सिंह योग, सोने चांदीत तेजी येण्याची संभावना आहे. 6 नोव्हेंबर 2026 शुक्र कन्या योग, 12 नोव्हेंबर मंगल सिंह, 14 शुक्र मार्गी योग, 16 नोव्हेंबर रवी शुक्र महायोग केंद्र योग, 11 डिसेंबर शनी मार्ग योग आणि 13 डिसेंबर गुरु वक्री सोने चांदीत तेजी येईल. वर्षाअखेर 22 डिसेंबर पावतर सोने चांदीची भाव तेजीमध्ये राहणार आहे. आपण याची प्रिंटसुद्धा काढू शकतात. व्यापारी लोकांनी काढून घ्यावं, नाहीतर व्हिडिओ हळूहळू चालवून आपण नोंद करून घ्यावी. असो, आजच्या कार्याला आपण इथेच विराम देऊया. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि यांनी जो मला शिकवणीचा ठेवा दिला आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिवादन करतो. असो, आजच्या कार्याला इथेच विराम. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, 9850015558. यंत्रसिद्धी मोठ्या प्रमाणावर आता जाऊ लागलेली आहे, त्याला वेग लागलेला आहे. ज्यांना हवी असेल त्यांनी ताबडतोब 6-11चं पाकिट घरी पण करता येते. नाहीतर तसं पाहावं, थोडंसं कमी अधिक चालेल, पण फार मोठं चालणार नाही. त्याच्यावर 25 रुपयाची तिकीटं लावा, माझा पत्ता लिहा, ते पाकिट दुसऱ्या पाकिटात टाका. 25 रुपयाच्या तिकीट ज्या पाकिटावर लागेल त्या पाकिटावर तुमचा पत्ता लावा लिहा आणि दुसऱ्या पाकिटावर माझा पत्ता लिहून स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवा. पत्ता मी सांगितलेला आहेच. आपल्या पाकिटामध्ये जो पत्ता तुम्ही लिहिलेला आहे त्या पाकिटात आम्ही यंत्रसिद्धी टाकू. ज्यांची श्रद्धा आहे त्यांनीच ही मागवावी. आपण हे कार्यालयात, ऑफिसामध्ये, ज्वेलरच्या शोरूममध्ये, केश कर्तनामध्ये, धोबीच्या दुकानामध्ये, किराणा दुकानामध्ये, कार्यालयामध्ये, शालेयामध्ये या सर्व ठिकाणी वापरू शकतात. याचा उपयोग घेऊ शकतात. सर्वांना दिसेल असल्यामुळे टोक, नजर, बाधा आणि प्रभावितपणा याचा वाढत असतो आणि याच्यातून आपल्याला यश, कीर्ती, संपन्नता, मनातील इच्छा पूर्ण होण्याचे योग प्रकट होत असतात. फक्त आपली भावना पाहिजे, श्रद्धा पाहिजे, एवढंच आहे. काही वेळेला आम्ही कार्यालयात आलेल्या लोकांना यंत्रसिद्धी देतो, तर काही वेळेला असा अनुभव आम्हाला येतो की माझ्या मुलाचं लग्न होत नाही, माझ्या मुलीचं लग्न होत नाही, परंतु त्यांच्यावर आम्ही उपासना सांगतो ते करणार नाही. त्यांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास नाही. आता पहा, इकडे आईवडील असं सांगत असताना मुलामुलींचा विश्वास नाही, मग त्यांच्यासाठी ज्योतिषशास्त्र आईवडिलांनी बघावं की नाही हा एक प्रश्न निर्माण होतो. कारण प्रत्यक्ष मुलामुलींचं कार्य आहे, त्यांची श्रद्धाच मुळात नाही, तर मग यश कसे मिळेल आणि त्याचा दोष तुम्ही ज्योतिषांना कसा देणार. काही ठिकाणी यश मिळते आणि काही ठिकाणी यश मिळण्यावर काही जण असे अश्रद्धावादी असतात की अशा अश्रद्धावादी लोकांचं काय पुढे होणार एक भयावह चिंता माझ्या मनात निर्माण होत असते. असेच एक काल मी तुम्हाला सांगितलं की उज्जैन क्षेत्रीचे आले होते. तर उज्जैन क्षेत्रीचे आले असताना त्यांनी आज सकाळी फोन केला. त्यांच्याकडनं ज्यांनी यश मिळूनही त्या गृहस्थांनी दक्षिणा म्हणजे देवावरची उचलली आणि तो निघून गेला. निघून गेल्यावर त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि अंत झाला आज सकाळी. दुर्दैवी आहे. आपणच आपल्या हाताने मृत्यू आणणे, आपणच आपल्या कर्माने दुःख आणणे, समस्यात वाढ करणे हे असं आहे. जी अर्पलेली वस्तू आहे, अर्पण केलेली वस्तू आहे, मंदिरातलं बेलपत्रसुद्धा महादेवाचं घरी आणू नये, फुलं आणू नये, नारळ आणू नये. आता वास्तविक आहे तर माझी पत्नी आणि आमचं असं आहे, नारळ द्यायचा असेल तर आम्ही 2 नारळ देत होतो, 2 दक्षिणा देत होतो. दोघंही नारळाखालची, 1 नारळाखालची दक्षिणा ही आम्ही गुरुवारी यांना देत होतो, नारळ त्यांना देत होतो आणि दुसऱ्या नारळाखालची
जी दक्षिणा होती ती दक्षिणापेटी टाकत होती माझी पत्नी, आणि दुसरं नारळ आम्ही घरी आणून प्रसाद म्हणून खात होतो. ते आमचं होतं, दुसऱ्यांचं आणता येत नाही. आणि आपल्याला आपण अर्पण केलेलं, देवाला अर्पण केलेलं, ज्योतिषाला अर्पण केलेलं, पुजारीला अर्पण केलेलं, श्रेष्ठाला अर्पण केलेलं, मुलीला अर्पण केलेलं, आजीला अर्पण केलेलं, आईला अर्पण केलेलं, बाबांना अर्पण केलेलं, मोठ्या व्यक्तींना अर्पण केलेलं, ते जर तुम्ही परत घ्याल तर तुमचं मरण निश्चितच आहे. कारण अर्पण, सर्पण, समर्पण आणि मरण हे शब्द आहेत त्याच येतात. असो, सांगण्याचा हेतू तुम्हाला जागृत करण्याचाच आहे, बाकी काही नाही. असो, पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई यांना अभिवादन. आपण सर्वांनी सुखी व्हावं, समृद्धी व्हावं, लक्ष्मी आपल्या घरात राहावी, सगळं दुःख समस्या आपच्या मुक्त आपण व्हावं, मोठे व्हावं, वंशपरंपरा आपली सुरक्षित राहावी, सुशिक्षित राहावी, भारतीय संस्कृतीला अनुसरून आपलं वागणं असावं, आपल्या मुलींचं वागणं असावं, त्यांनाच माझा आशीर्वाद राहील. असो, आता इथे समापन करूया. जे भविष्य आहे राहिलेलं, तुला वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन उद्या देण्याचा प्रयत्न मी जरूर करेल.